सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अवकाळी पाऊस, दाट धुके आणि लहरी हवामानामुळे आंबा तसेच काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। आंबा आणि काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये अतिरिक्त 2% सवलत देण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्हा बँक आपल्या नफ्यातून सुमारे 2 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे। या निर्णयाचा जिल्ह्यातील 8280 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यावर ही सवलत जमा होईल। तसेच आगामी 2026-27 हंगामासाठी कर्ज मर्यादेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे। अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता बँकेच्या या सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन मनीष दळवी यांनी केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही या जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते। आज आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर एक निसर्गाचा मोठा प्रकोप झालेला आहे आणि यामुळे जी नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी पूर्णतः कोलमडलेला आहे। या संदर्भात शासन स्तरावर जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी आदरणीय खासदार नारायणराव राणेसाहेब, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, आमदार म्हणून निलेशजी राणेसाहेब असतील, दीपकभाई केसरकर असतील, ही सर्व मंडळी अगदी आपापल्या पद्धतीने जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न करतायत। या सगळ्यामध्ये आज या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं यासाठी जिल्हा बँकेने सुद्धा एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय आमच्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये घेतलेला आहे। या जिल्ह्यातल्या जवळपास 8280 शेतकऱ्यांना त्यांच्या आंबा आणि काजू पिकासाठी घेतलेल्या कर्जामध्ये 2% व्याजाची सवलत म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपये हे जिल्हा बँकेच्या स्वउत्पन्नातनं त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यामुळे ही 2 कोटी रुपयाची आर्थिक मदत ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी विकास सहकारी संस्था आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून आंबा आणि काजू पिकासाठी कर्ज घेतलेलं आहे या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर या पुढच्या कालावधीत आंबा आणि काजू पिकासाठी जी कर्ज मर्यादा होती त्या कर्ज मर्यादेमध्ये आंब्यासाठी खास करून 50,000 रुपयाने 0% व्याजदराचं कर्जाची वाढ करून ती प्रति हेक्टरी 2,75,000 रुपये करण्याचं निश्चित केलेलं आहे।